ही तेथे निवृत्तीच्या पायी तेथे गुरु देई माझी म्हणा। आज आपल्या संतश्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळ्यामधील आजचा हा 7वा दिवस। मुंबळ्यावरून श्री भूमी या ठिकाणी या पालखीचं आगमन झालेले आहे। गावातील काही ग्रामस्थ या ठिकाणी ग्रामस्थांना मी विनंती करेल, आपण कशा पद्धतीने या पालखी सोहळ्याचं नियोजन करतात आणि असं नियोजन विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा दरवर्षाप्रमाणे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हा आमच्या गावातून 7व्या दिवशी भोपणीतून जात असतो आणि अत्यंत उत्साहामध्ये या आमच्या गावामधून बहुसंख्य भरपूर वारकरी या गावातून आणि पंचक्रोशीमधून सुद्धा आणि त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्रातून या गावामध्ये येत असतात। सकाळी न्याहारीचं म्हणजे जेवणाची व्यवस्था सकाळीच आमचं गाव दरवर्षी सालाबादप्रमाणे करीत असतं। बाजरीच्या भाकरी आणि आमटी असा आमच्याकडं आहार ठेवलेला असतो आणि वारकरी पण खूप आनंदी असतात आणि ग्रामस्थ पंचक्रोशीतील सुद्धा आनंद होतो। साधू संत येते खरं हा जी दिवाळी दसरा म्हणजे हा आनंद एवढा आहे की दिवाळी दसऱ्याच्या सणापेक्षा अत्यंत मोठा आनंद असतो। त्यामुळं सगळ्यांना आनंदच होतोय आणि इथे सगळीकडे वातावरण बघितलं असता आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे पावसाचं पण एकदम अनुकूल वातावरण आहे। चालू वर्षी पाऊस पण झालेला आहे, लोकांच्या पेरण्या झालेल्या काही राहिलेल्या आहेत ते पण कामं होतील आणि शेतकरी वर्गामध्ये फार मोठं आनंदाचं वातावरण आहे आमच्या गावामध्ये। नक्कीच हा आनंद म्हणजे स्वर्गाधिक देवाधिकांना सुद्धा अनुभवला असा आनंद हा आपण अनुभवत आहात। बाबा, किती वर्षापासून आपण हा उत्सव करत आहात? जवळजवळ 3 पिढ्या म्हणजे आम्हाला आठवत नाही, आजोबांपासून ते सांगू शकत नाही। 15 वर्षापासून अशा पद्धती आपण काही ग्रामस्थ बघतो आहोत। प्रत्येकाचं जेवण चाललंय, न्याहारी चालली, सुंदर असं बाजरीची भाकर आणि आमटी असा हा सर्व ग्रामस्थांनी पेट ठेवलेला आहे। बाबा, काही सांगू शकाल तुम्ही असं? आमच्या दिंडी आम्ही तिचं स्वागत आते तोला मोलाने करतो आणि जेवण करून जातो। अशा पद्धतीने सर्व वारकरी या भोपणी गावामध्ये सुंदर प्रकारे आगमन करतात, नातांसोबत येतात आणि न्याहारी करतात। बाजरीची भाकर आणि आमटी या ठिकाणी असा सुंदर प्रसाद सेवन करून पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होतात। मी तुषार महाराज खालकर, कॅमेरामॅन रामकृष्ण। याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।